खुशखबर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे एक पुन्हा नवीन खुशखबर। आज 27 एप्रिल सकाळी 10 वाजतापासूनच महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे। हे बघा काही या प्रकारचे मेसेजेस येत आहे। ज्यांच्या अकाउंटमध्ये मार्च महिन्याचे पैसे नव्हते आले, 9वा हप्ता ज्यांना मिळाला नव्हता त्यांना 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये महिलांना 3000 रुपये मिळालेले आहे। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा 10वा हप्ता जर समजून घ्या 30 तारखेपर्यंत नाही मिळाला तर तुम्ही काय करावं जेणेकरून तुम्हाला हा हप्ता मिळेल, हे सर्व मी व्हिडिओमध्ये डिटेल्डमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। सोबतच ज्या महिलांना आत्तापर्यंत योजनेचा एकही हप्ता नाही मिळालेला आहे, त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले तरी त्यांना पैसे नाही मिळाले, त्या महिलांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। तर बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा हा आजपासून एप्रिलचा हप्ता वाटप करणं सुरू झालेला आहे। सकाळपासूनच महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि लवकरच महाराष्ट्रातील जे आहे सर्व महिलांना 2,41,00,000 महिलांना 2 टप्प्यांमध्ये योजनेचे पैसे पाठवले जातील। समजून घ्या, आजपासून पहिला टप्पा सुरू झालेला आहे, तो 29 तारखेपर्यंत चालणार आहे। जर समजून घ्या 29 तारखेपर्यंत किंवा 28 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पहिल्या टप्प्यात जर पैसे जमा नाही झाले तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात सुद्धा वाट पाहावी लागेल। पण जर समजून घ्या 30 तारखेच्या पर्यंत जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा नाही झाले तर हे काम करणं खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला यानंतर सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणून व्हिडिओला आता इथून पूर्ण पहा। बघा, शेवटी महिलांचा जे आहे वाट संपलेली आहे। 10व्या हप्त्याचा आज 2 टप्प्यात उपलब्ध होणार। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, महाराष्ट्र सरकार व महिला व बाल विकास विभागाने एप्रिल महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने 10व्या हप्त्याचे वितरण सुरू केले आहे। आज 10व्या हप्त्याचा पहिला आठवडा जिथे लिहून आहे मित्र त्याला हप्ता समजू शकता तुम्ही। हप्त्याच्या पहिल्या टप्प्यात 1 कोटी लाभार्थ्यांना 1500 रुपयाचा लाभ दिल्या जातील आणि 24 ते 48 तासातच लाडक्या सर्व लाडक्या बहिणींना जे आहे योजनेची रक्कम महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जातील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते। ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल, परंतु खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्या नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 1000 रुपये प्रति महिन्याचा लाभ घेत आहे। तर या महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये मिळतील। तर नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये, लाडक्या बहीणचे 500 रुपये असे दोन्ही योजनेचे मिळून तब्बल त्यांना 1500 रुपये देण्यात येतील। त्यांना लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजना मिळून मिळेल, ठीक आहे, म्हणजे दोन्ही योजनेचे पैसे एकसोबत मिळेल तेव्हा त्यांना 1500 रुपये मिळतील। ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। सोबतच जर महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नसेल तर त्यांना मात्र 10वा हप्ता मिळणार नाही, हे गोष्ट मात्र लक्षात असू द्या। तर चला आता मी तुम्हाला सांगतो पूर्ण इथून माहिती। महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी आणि त्यांच्या स्थान परिवारात किंवा कुटुंबात मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या पोषणमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली होती। 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना 9 हप्ते दिले गेलेले आहेत, ज्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 9 हप्ते एकूण लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये महिलांना 13,500 रुपये मिळालेले आहेत। सोबतच खूप साऱ्या अशा महिला ज्यांना मागच्या महिन्यात फक्त 8वा हप्ता मिळाला, 9वा नाही मिळाला, त्या महिलांना एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा या महिन्यात मिळतील। आता महाराष्ट्र सरकार 27 एप्रिलपासून 2 टप्प्यात लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जारी करेल। पहिला टप्पा 27 एप्रिल ते 28 म्हणजे 27 तारखेपासून तर 28 पर्यंत जो आहे पहिला टप्पा चालणार आहे। त्यानंतर दुसरा टप्पा 29 ते 30, 29 तारखेला आणि 30 तारखेला दुसरा टप्पा चालू होईल। म्हणजे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या पूर्वीच दोन्ही हप्ते म्हणजे दोन्ही टप्प्याचे पैसे पुरवले जातील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1500 रुपये जमा केले जातील। पण 10वा हप्ताचा लाभ घेण्यासाठी महिलांना या पात्रता निकषांना पूर्ण करावा लागेल। जर महिला या पात्रता पूर्ण नाही करतील तर त्यांना योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। महिला महाराष्ट्र राज्याची कायमची म्हणजे स्थायी निवासी असली पाहिजे। महिलेच्या कुटुंबात ट्रॅक्टरशिवाय इतर कोणतेही 4 चाकी वाहन असू नयेत। लाभार्थ्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे, ठीक आहे, कमी असले तर चालेल पण जास्त नसावे। लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर नसावेत।
महिलेचं बँक खातं आधार कार्डसोबत जोडलेलं असावं आणि DBT जे आहे ते सुद्धा एनेबल असलं पाहिजे. महिलेचं वय 21 आणि 65 वर्षांच्या दरम्यान असावं. महिलेचा अर्ज योजनेच्या वेबसाईटवर अप्रूव्ड असावा, म्हणजे मंजूर झालेला असावा. महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसावी, नाहीतर त्यांना पैसे मिळणार नाही. या पात्रता पूर्ण केल्याच्या नंतर, निकषांना पूर्ण केल्यानंतर 2,41,00,000 महिलांना आत्ता लवकरच जे आहे एप्रिलचा हप्ता जे आहे जमा केला जाईल. तुम्हाला तर माहीतच असेल, आत्ताच फेब्रुवारी आणि मार्च चा 8वा आणि 9वा हप्ता 8 ते 15 मार्च दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात आला होता, ज्यामध्ये ज्यामध्ये लाभार्थ्यांना ₹1,500 मार्चचे आणि ₹1,500 फेब्रुवारीचे असे 2 मिळून ₹3,000 त्यांच्या अकाउंटमध्ये देण्यात आले होते. परंतु खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना एकही हप्ता नाही मिळालेला आहे आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना एकच हप्ता मिळालेला आहे. तर ज्या महिलांना मार्च महिन्यात एक हप्ता मिळाला त्यांना ₹3,000 मिळतील, ठीक आहे. पण ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना एप्रिलच्या 10व्या हप्त्यामध्ये एकसाथ 3 हप्त्यांची किस्त दिली जातील, ज्यामध्ये ₹4500 महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल. आता या पद्धतीने सगळं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे वितरण करण्यास महाराष्ट्र सरकारद्वारे सुरुवात करण्यात आलेली आहे. आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कशा पद्धतीने याचा जो आहे स्टेटस चेक करू शकता, तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते चेक करू शकता, लिस्ट चेक करू शकता. आणि जर तुम्हाला योजनेचा 10वा हप्ता नाही मिळाला तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगतो. तर बघा, त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियरवर जायचं आहे. इथे बघा, तुमचं काही या प्रकारे थोडंसं नो डाटा वगैरे दाखवेल, त्यानंतर ऑटोमॅटिकली हे रिलोड होत जाईल आणि इथे तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन वगैरे दिसून पडेल. जर तुमचा इथं ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता मिळणार, रिजेक्टेड असेल तर मिळणार नाही, हे गोष्ट लक्षात असू द्या. सोबतच तुम्ही इथून तुमचं जे आहे पेमेंट स्टेटस मात्र चेक करू शकता की तुम्हाला मिळालं आहे की नाही. ॲक्शन्समध्ये तुम्हाला जायचं आहे, तिथे रुपयाचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक नवीन पेज ओपन होईल आणि इथे तुम्हाला माहीत पडून जाईल तुम्हाला पेड आहे की नाही. हे बघा, यांना पेड दिसत आहे, पण हे कोणत्या महिन्याचे पैसे आहे तर इथे ट्रान्झॅक्शन डेटमधून तुम्ही चेक करू शकता. हे 11 मार्च 2025ला मिळालेले आहे आणि हे 5 मार्च 2025ला मिळालेले आहे. मागच्या महिन्यातील दोन्ही हप्ते यांना मिळालेले आहे, फक्त त्यांना एप्रिलचा 10वा हप्ता मिळणं बाकी आहे, जो यांना येत्या 24 ते 48 तासात मिळून जाईल. तर या पद्धतीने तुम्ही स्टेटस चेक करू शकता तुम्हाला पैसे मिळाले की नाही. परंतु त्यांचं काय ज्यांना आत्तापर्यंत योजनेचा एकही हप्ता नाही मिळाला, किंवा त्यांचं काय ज्यांना 30 तारखेनंतरही जर हप्ता नाही मिळाला. जर तुम्ही 30 तारखेनंतर हा व्हिडिओ जर पाहत असेल आणि आत्तापर्यंत तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा नसेल झाले तर तुम्हाला काय करायचं आहे. बघा, इथे तुम्हाला वेबसाईटवर लॉग इन करून घ्यायच्या योजनेच्या वेबसाईटवर. भले तुम्ही नारी शक्ती दूत ॲपने लॉग इन केलं असेल, फॉर्म भरला असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला असेल, त्याचं तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळून जाते. फक्त तुम्हाला तो रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आहे. ज्यांनी वेबसाईटमधून अर्ज केलेला आहे त्यांचा इथं ॲप्लिकेशन नंबर असतोच, त्यांना फक्त हा ॲप्लिकेशन नंबर इथून असा कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला ग्रीव्हनन्स म्हणून हे ऑप्शन दिसत असेल, सिम्पली तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. जर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपमधून जरी अर्ज भरला असेल तरी नारी शक्ती दूत ॲपमध्ये जे तुम्हाला गव्हर्नमेंटकडून मेसेज आला होता त्या मेसेजवर तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतो. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे, असं वारंवार आपण सांगितलेलं आहेच, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड ग्रीव्हनन्सवर क्लिक करायचं आहे. ॲड ग्रीव्हनन्सवर क्लिक केल्यानंतर ग्रीव्हनन्स टाईपवर क्लिक करून तुम्ही माय ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. माय ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर ग्रीव्हनन्स कॅटेगरीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे अदरवर क्लिक करायचं आहे. अदरवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे बघा तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि ॲप्लिकेशन नंबर इथे टाकायचा आहे, जसा मी माझा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकलेला आहे. आता एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या, जर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपने किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरला असेल तर ऑफलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला एखादी पावती किंवा मेसेज राज्य सरकारद्वारे पाठवण्यात आला असेल तर त्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मिळून जाईल. नारी शक्ती दूत ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर यापूर्वी केलेल्या अर्जमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दिसून जाईल, ज्यामधून तुम्ही हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर जे हे वाचू शकता किंवा पाहू शकता. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागेल की विदाऊट ॲप्लिकेशन नंबर तुम्ही इथून तुमचं जे आहे तक्रार करू शकत नाही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. त्यानंतर इथे तुम्हाला प्लीज डिस्क्राईबमध्ये काय लिहायचं चला ते
तर महिलांना काही या प्रकारचं जे आहे अर्जामध्ये लिहावं लागेल. नमस्कार महोदय, मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळालेला नाही. माझा अर्ज योजनेच्या वेबसाईटवर मंजूर आहे आणि माझं बँक खातेसुद्धा आधार कार्डला लिंक आहे व DBT पर्यायही सक्रिय आहे. तरीही मला एप्रिलचा 10वा हप्ता मिळाला नाही. मी माझा आधार कार्ड नंबर व रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. कृपया चेक करावे आणि लवकरात लवकर योजनेचा 10वा हप्ता खात्यात जमा करावा ही विनंती. महिला हे असंच्या असं महिलांना कॉपी करायचं आहे. जर तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण हे जर पाहिजे असेल डिटेलमध्ये हे जे मी लिहिलेलं आहे पूर्ण कॉपी करून पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळून जाईल. तुम्हाला फक्त हे कॉपी करायचं आहे. वेबसाईटवर येऊन तुम्हाला इथे मात्र हे असं पेस्ट करून द्यायचं आहे. इथे पेस्ट केल्यानंतर एक गोष्ट खूप महत्त्वाची तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला तुमचं आधार कार्डसुद्धा इथे अपलोड करावं लागेल. इथे डॉक्युमेंट नेम लिहून आहे, इथे तुम्हाला फक्त आधार कार्ड असं लिहायचं आहे. हे अशा काही ह्या पद्धतीने तुम्ही इथे आधार लिहून टाका, आधार कार्ड असं लिहून टाका आणि अपलोडवर क्लिक करून तुम्हाला इथे आधार कार्ड मात्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथे सबमिटचं बटन असेल तर त्यावर सबमिटवर क्लिक करून द्यायचं आहे. जसं तुम्ही सबमिटवर क्लिक करसाल त्यानंतर तुमचं जे आहे इथे चेकिंग केलं जाईल आणि चेक केल्याच्या नंतर सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत पैसे नसेल मिळाले आत्तापर्यंत, एकही हप्ता जर तुम्हाला नसेल मिळाला जुलैपासून तर आत्तापर्यंतच्या एप्रिलपर्यंत, समजून घ्या मागच्या वर्षीच्या जुलैपासून आत्तापर्यंत एप्रिलपर्यंतचा 10वा हप्ता तुम्हाला नसेल मिळाला तर एकसोबत तुम्हाला इतकेही पैसे देण्यात येणार नाही. पण तुम्हाला ॲटलिस्ट मार्च की एप्रिल किंवा होऊ शकते जो जून महिना आहे, जून महिन्यापासून तुम्हाला म्हणजे न थांबता बिना रुकावट के आपको पैसा मिळणं सुरू होऊ सकता है. हे गोष्ट मात्र लक्षात असू द्या. काही गोष्टी मला मराठीत ज्या बोलल्या आहेत त्या खूप साऱ्या लोकांना समजत नाही, म्हणून मी थोडं फार व्हिडिओमध्ये हिंदीचा जो उपयोग करत आहो. तर आशा करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यात जर तुम्हाला काही समस्या आल्या किंवा प्रॉब्लेम्स आल्या तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि हो, आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत मला रजा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.